आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत एका अशा ऐतिहासिक ठिकाणाला जिथे आजही अनुभवायला मिळतो आपल्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास. आज आपण पाहणार आहोत वीर बाजी पासलकर यांचं स्मारक आणि त्यासोबत हे सुंदर ऐतिहासिक उद्यान. या ठिकाणाचा इतिहास काय आहे, वीर बाजी पासलकर कोण होते आणि स्वराज्यासाठी त्यांनी नेमकं काय योगदान दिलं, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एक्सप्लोर विथ अखिलेश या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा हा व्लॉग खूप खास आहे कारण आपण आज भेट देणार आहोत स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारक आणि उद्यान. तर चला तर मंडळी, आपण आता हा उद्यान बघूया आणि मी तुम्हाला या उद्यानाबद्दल थोडीशी माहिती देतो. चला तर मंडळी, अखेर आपण पोचलो आहोत. समोर आपल्याला दिसतंय वीर बाजी पासलकर यांचं स्मारक आणि उद्यान. इथे आल्यानंतर सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे या परिसरातील ऐतिहासिक वातावरण. आपण आज आधुनिक काळात जगत असलो तरी अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इतिहासाची एक वेगळीच नाते निर्माण होते. वीर बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातील एक शूर आणि विश्वासू सरदार होते. त्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केले. स्वराज्याची स्थापना ही फक्त एका व्यक्तीची कामगिरी नव्हती, तर त्यामागे असंख्य मावळ्यांचे शौर्य, त्याग आणि बलिदान होते. आणि त्या शूर मावळ्यांमध्ये वीर बाजी पासलकर यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा पराक्रम आणि स्वराज्यासाठी केलेले बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देते. वीर बाजी पासलकर स्मारक उद्यान हे पुणे महानगरपालिकेद्वारे विकसित केलेले एक सुंदर आणि शांत स्थानिक ठिकाण आहे. हे केवळ एक उद्यान नसून हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या स्मृतीला वंदन करणारे एक ऐतिहासिक स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. आदिलशहाने जेव्हा शहाजी राजांना कपटाने अटक केली तेव्हा शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान नावाच्या बलाढ्य सरदाराला मोठे सैन्य देऊन पाठवले होते. यावेळी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सासवड बेलसर भागात मराठ्यांच्या आदिलशाही सैन्याशी घनघोर युद्ध झाले. या युद्धात बाजी पासलकर यांनी दोन्ही हातांनी तलवारी चालवून शत्रू सैन्याला सळो की पळो करून सोडले. मराठ्यांनी फत्तेखानाचा दारुण पराभव केला आणि फत्तेखान पळून गेला. स्वराज्यासाठी पहिले सर्वोच्च बलिदान देणारे म्हणजे वीर बाजी पासलकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या पवित्र कार्यात आपल्या रक्ताचा पहिला थेंब सांडणारे ते पहिले सरसेनापती होते. हा इतिहास जितका अभिमानास्पद आहे तितकाच तो अंगावर काटा आणणारा आहे. फत्तेखानाच्या सैन्याने सासवड आणि पुरंदरच्या परिसरात धुमाकूळ माजवला होता. त्याला उत्तर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांचे सैन्य गोळा झाले. या सैन्याचे मुख्य नेतृत्व अनुभवी युद्धवीर बाजी पासलकर करत होते. सासवड आणि बेलसरच्या मैदानावर दोन्ही सैन्यात तुंब युद्ध झाले. बाजी पासलकरांनी आपल्या दोन्ही हातांनी तलवारी घेऊन आदिलशाही सैन्याची कत्तल करायला सुरुवात केली. मराठ्यांच्या या पराक्रमापुढे फत्तेखानाचा दारुण पराभव झाला आणि त्याचे सैन्य पळू लागले. पळणाऱ्या शत्रूचा पाठलाग करत असताना सासवडजवळ बाजी पासलकर शत्रूच्या गोट्यात खूप पुढे निघून गेले. बाजींना एकटे पाहून शत्रूच्या अनेक सैनिकांनी त्यांना चहूबाजूने वेढले. 65 वर्षाचे बाजी मोठ्या धैर्याने लढत होते, पण त्याचवेळी शत्रूने मागून आणि पुढून त्यांच्यावर एकाच वेळी अनेक जीवघेणे वार केले. बाजी रक्ताने माखले आणि गंभीर जखमी झाले. बाजी पासलकर जमिनीवर कोसळणार इतक्याच त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी कावजी मल्हार तेथे धावून आले. बाजींची जीवाभावाची आणि अत्यंत इमानी यशवंती नावाची घोडी देखील तेथे होती. कावजी मल्हार यांनी शत्रूचा वेढा तोडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाजींना यशवंती घोडीच्या पाठीवर घालून अत्यंत सुरक्षितपणे थेट पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आणले. 24 मे 1649 हा तो काळा दिवस. पुरंदरच्या पायथ्याशी बाजींची अवस्था पाहून साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे पाणावले. महाराजांनी धावत जाऊन जखमी बाजींचे डोके आपल्या मांडीवर घेतले
बाजींच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर शत्रूला पराभूत केल्याचे समाधान होते. आपल्या लाडक्या शिवबाच्या चेहऱ्याकडे पाहत महाराजांच्या मांडीवरच या पहिल्या सरसेनापतीने स्वराज्यासाठी आपला शेवटचा श्वास घेतला.